सुट्टीमध्ये आम्ही खूप धमाल करतो. आज आम्ही रामू काकांच्या बागेत चालू आहे. दुपारची वेळ होती. रामू काका गाढ झोपले होते. हे आम्हाला चांगलंच माहित होतं. माझ्यासोबत देवेश, जय, विराज आम्ही एक एक करून खूप पेरू तोडले आणि त्यातून धूम ठोकली. आणि नेहमीच्या झाडाखाली आम्ही पेरूची वाटणी केली. तिथे जर कोणाला पिकलेलं पेरू जर निघलं तर तिथेच आम्ही झिमडाझिमड करायचो. त्यानंतर नदीवर गेल्या एवढी मजा मस्ती करायचो ना. आमच्या सोबतचा प्रथम आहे ना, त्याला काही यायला जमलं नाही. कुठं राहिला काय माहित. हा पण आहे ना, मी पहाटे शहरात जाणार आहे हे कोणालाच ठाऊक नाही. पण विराजला काही होता येत नव्हतं म्हणून तो निकाल आम्हाला नदीच्या घाटावर राहून मजा मस्ती बघत बसायचा. काकू, हो काकू. काय रे? जैन साहेब कुठे गेला? अरे तो पाठीच पण गेला. बर. अरे काय रे? काय? मी तुमचीच वाट पाहत होतो. हो का? काय रे, काल कसली मजा आली होती. होय. चला आपण पडक्या वाड्यात जाऊ. ते बाबा मी नेत ते पडक्या वाढेल तिथे मला खूप भीती वाटते. ए मला पण ती भीती वाटते. लोक म्हणतात तिथं भूत असतात. अरे जाऊन तरी पाहू तिथं काय आहे. बरं जैन साहिल कुठे गेला आहे? अगे तिच्या घराकडूनच आलो मी. शेजारची काकू म्हणे ते दोघेही पुण्याला गेले. बरं चला आपण जाऊ. मला भीती वाटते रे. मलाही पण. काही होत नाही. चला चला रे पाटापट. चल. आपण आज गेलो पाहिजे का? घाबरलास काय? लोक म्हणतात इथे भूत असतात. विराज जयेश चला आतमध्ये काय आहे बघू. प्रथम कसला तरी आवाज झाला. सोडा रे इडा हवाय वाऱ्याचा आहे आवाज येतोय. चला मध्ये काय आहे बघू. चला
आपण आज गेलो पाहिजे का? लोक म्हणतात इथे भूत असतात. यार दिनेश ब्रो यार नेटवर्क नाही रे ते हो रे व्हिडिओ कॉल करते यार व्हॉट्सअप हा खूप जुना वाडा वाटतो यार हो यार मित्रांनो मला या वाड्याचं एक रहस्य माहिती आहे. या वाड्यात जो कोणी जातो ना तो परत कधी बाहेर येतो. खूप जुनी गोष्ट आहे या वाड्याची. 3 आपल्यासारखे मित्र आले होते ते या वाड्यात गेले परत कधी आलेच नाही. असं थोडी असतं यार काय पंकज तू पण कोणत्या जमान्यात आहे यार चल जाऊन बघूया आपण चल मध्ये मित्रांनो नका जाऊ. अरे चल रे यार हेलो गाइस सो देखिए हम आए यहाँ पे तो देखते हैं अंदर जाके क्या है क्या नहीं अरे पंकज चल रे यार काय होत नाही जाऊन बघूया मित्रांनो तुम्ही पाहू शकताय खूप जुना वाडा आहे मी जाऊन पाहतोय मध्ये